ईश्वर करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह ध्रुव पावन भाव चराचरी निकळा कुसरी काईच नेणे बोलतो वट्टणी अति भाविका प्रथम नमन करण आठाव मा शंकराच्या सुत चरणावरी ठेवली माता साष्टांग्यात दंडवत दुसरी बंधू सारजा चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पावे सदा चरणवजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मणजनचनी पुण्य पावन प्रसन्न होती स्रोत जनतया मा दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हरिदान विठ्ठल नामोच्चारत तया मा दंडवत आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मदंग श्रोते देखा त्या माझे दंडवत ऐसे नमन करुणी सगळा हरी कथा बोले बोबड्या बोला नमुन्या पुढ्या बाळ चालवी सगळा नामा थोड़ा किंचित बेस द्या हॅलो 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 थोड़ा ट्रबल द्या हॅलो 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 गेन पाहिजे थोडा मला बेस जास्त झाला हॅलो हॅलो विठ्ठल महाराज जन्मले संसार जे धात्यंतरी नारायणा नारायण गाय नारायण जाय धन्य त्यासे माय प्रसवली प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग भगवंताचे लाडके युगानुयुगीचे प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा अभंग तरी परिचयाचा नसता तरी अभंगातील शब्द सर्वांच्या परिचयाचे आहेत। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार कशानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम इथं बसलेल्या भाविकांना या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे, तरी पण सांगणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य ठरतं। या ज्ञानानं चिरंजीव पार्थ सुधीर महाराज पळशीकर या बाळाचा प्रथम वाढदिवसाच्या निमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्त घडवून आलेला हा दिव्य आणि भुवेश्वरी संपन्न सोहळा, त्यामुळे संबंध असणारे त्यांचे पिता श्री सदाशिव महाराज
आणि सुधीर महाराजांचे सर्व बंधून त्यांचे सर्व परिवाराकडून मला कीर्तनाचं मिळालेलं निमंत्रण, त्यांच्या निमंत्रणामुळे तुम्हा मायबाप श्रोत्यांचा मला प्रथमतः दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, कोणती पदवी द्यावं डोकं चालत नाही असे बडे बडे मंडळी बरं का. गायनाच्या पदव्या सर्व ज्यांच्या पुढे कमी पडतात असे परम आदरणीय आपले श्रद्धास्थान सोपानजी काका महाराज बोबडे यांनाही नमस्कार. दुसरे गायनाचार्य म्हणता येणार नाही त्यांना, सर्व दर्शनाचार्य, भागवताचार्य, रामायणाचार्य, गायनाचार्य, मृदंगाचार्य आमचे असे शंकर महाराज तुम्हालाही नमस्कार. आणखी काही परिसरातील भजनी मंडळी, आमचे मृदंगाला साथ करणारे आमचे विशाल महाराज तुम्हालाही नमस्कार. आणि माझ्या गळ्यातला दागिना म्हणजे मी परळी वैजनाथ आणि ते औंढा नागनाथ, आमचे नागनाथ महाराज तुम्हालाही नमस्कार. आणखी काही सर्व भजनी मंडळी, आमचे विश्वजित महाराज, कृष्णा महाराज, विठ्ठल महाराज, समाधान महाराज, राहुल महाराज, गोविंद महाराज, सदानंद महाराज, शंकर महाराज, शिवाजी महाराज. शंकर महाराज एखादी असते ना, यांचं नाव होतं समजा. कसं असते माहिती का, ते एखादा मोठा माणूस राजाचा जर मुलगा घोड्यावरून पडला, त्याला घोड्यावरून पडला नाहीत म्हणत राजे साहेब उतरले, तसं आपण समजून घ्या आता विठ्ठल. शिवाजी महाराज, आमचे निळकंठ महाराज, सगळे महाराज आता वैयक्तिक, आमचे गोविंद महाराज, रणजित भाऊ, केदार महाराज, दिलीप महाराज, सचिन महाराज, वैभव महाराज, आणखी करायचं जगन महाराज, दिलीप, सगळेच महाराज नाही का. आमचे अंगद महाराज, आता प्रमोद महाराज कुठं बसले, ते लपून बसले, ते बरे ते दिसते की मला दडपण येतं. कसं असतं, मोठी माणसं असले की जरा दडपण येतं, आणि मोठी माणसं नसले की कसंही दडपून येता येतं. सर्व महाराज मंडळी, माझ्यावर नितांत प्रेम करणारे सर्व आमचे निळ्याचे मंडळी, आमचे आणि महाराजांची, आता ही सर्व माझ्यावर प्रेम करणारे, मी ज्यांच्यावर जीवापर्यंत प्रेम करतो. आता माझे मी भाग्यवान नाही का, माझ्या कीर्तनाला एक फौजी असतो, आज 2 फौजी आहेत, त्यांच्यासाठी जात होता काय. परम मित्र शिवाजी भाऊ कानगोले यांनाही नमस्कार. जे सचिन भाऊ पुरी तुम्हालाही नमस्कार. निळवल आमचे गजानन भाऊ तुम्हाला नमस्कार. बाळू भाऊ, आता वैयक्तिक एकेकाला वंदन करण्यापेक्षा मस्तक हे पायावरी, संताच्या गाणारे गंधर्व आहेत तर वाजवणारे इंद्र आहेत. तुम्ही जनकासारखे अष्टवक्रासारखे विद्वान श्रोते आहात, पण मी शुकाचार्यने पण आता 2-4 तास भागवून घ्या. आणि माझा परिचय सगळ्या महाराष्ट्राला माहितीये, पण मी सांगत असतो नाही का, सांगणं कर्तव्य. सगळे टीव्हीला मोबाईलला कीर्तन येतात, पण आपला परिचय विनोदी ऐकण्यासारखा आहे. माणसं मला कधीच विसरत नाही, मी आवर्जून सांगत असतो बरं का. आम्ही आहोत थोरात, पण आमचं होतं थोडं अपस्वरात. हे मंडळी आहेत स्वरात, तुम्ही पडू नका घोरात. आपलं कीर्तन नाही कोणाच्या घरात का दारात, आपलं भगवंताच्या दरबारात. नाहीतर येसाल रागाच्या भरात, हंसाल तोंडावर परात, किंवा काढसाल गावानं वरात. पण छत्रपती शिवरायांच्या कृपेनं होऊन जाईल जोरात. विठ्ठल
सुधीर महाराजांच्या वडिलांच्या त्यांच्या परिवाराच्या निमित्त ही तुमची माझी पहिलीच झाली भेट आणि त्यात मी कीर्तनही करणार नाही लेट उघडतो माझ्या बुद्धीचं गेट कारण की आताच्या युगात चालतं नेट म्हणून अभंगावर येतो थेट विठ्ठल विठ्ठल माणसं हसायला म्हणजे कीर्तन पटाले समजा तुम्हाला नाही का आता तुम्हाला काही म्हणत नाही राग येणार मला तरी काय करताय भगवान परमात्म्याच्या कृपेनं तुमचे पाठ आहे ज्ञानेश्वरी गाथे कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुक आहे तुमचे माथे पण कीर्तन सुटल्यावर आणा सोयाबीनचे 2-4 पोती विठ्ठल विठ्ठल त्या सुधीर महाराजांच्या मुलाचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे त्यामुळे आता सर्वांनी तुम्ही खाल्ला असाल आता केक बरं का आणि मग कीर्तन सुटल्यावर मी सुधीर महाराजांकडून घेणार नाही चेक कारण ते आहेत नेक त्यांची आहे समाजात चांगली शब्द फेक म्हणूनच बनले आज महाराष्ट्राचे लेख विठ्ठल विठ्ठल नाव नाही का पूर्णच नाव बाळाचं पण बरं का एका गोष्टीचा शेवट आणि दुसऱ्या गोष्टीची सुरुवात हा प्रसंग मंगल मानला जातो बरं का विवाह सोहळ्याचा प्रसंग बघा नाही का गृहस्थ आश्रम ब्रह्मचारी आश्रमाचा शेवट आणि गृहस्थ आश्रमाची सुरुवात हा प्रसंग मंगल मानला जातो लग्न विवाह सोहळा नाही का तसाच आजचा हा सोहळा सुद्धा मंगल मानलाय का एका गोष्टीचा शेवट आणि दुसऱ्या गोष्टीचा सुरुवात या बाळाच्या जीवनामध्ये आलेली आहे म्हणजे पहिल्या वर्षाचा शेवट आणि दुसऱ्या वर्षाची सुरुवात हा प्रसंग सुद्धा मंगल मानला जातो जसं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीचा शेवट आणि पसायदानाची सुरुवात म्हणून ते पसायदान मंगल मानल्या गेलं तसाच हा अभिष्ट चिंतन सोहळा आहे बघा वाढदिवस हे संयुक्तिक आहे का अर्थ लागण्यासारखा शब्द आहे अभिष्ट चिंतन सोहळा अभिष्ट चिंतन काय रे माणूस आपलं ठराविक आयुष्य जगत असतो पण त्या ठराविक आयुष्यामध्ये आपल्याकडून काही अनिष्ट घडू नये म्हणून सर्वांनी एकत्रित मिळून सामुदायिक इष्ट देवतेकडे केलेली प्रार्थना त्याला म्हणतात अभिष्ट चिंतन सोहळा विठ्ठल निवडला धन्य महाराज जन्मले संसारी देहाती अंतरी जन्म दिवस आहे म्हणून अभंग नामदेवरायाचा निवडला हे बघा अति परिचय झाला की महत्व संपत अति परिचय झाल्यामुळं सूर्याचं महत्व संपल्या गेलं का सूर्य दररोज निघतो सूर्याचा अति परिचय झाल्यामुळे सूर्याचं महत्व कमी झालं हे बघा म्हणून हिवाळ्याच्या दिवसात ऊन बरं वाटतं आणि उन्हाळ्यात डोकं उठतं का अति परिचय झाला म्हणून सूर्याचं महत्व संपल्या गेलं का सूर्याची कोणी आरती करत नाही सूर्याची कोणी आरती करत नाही चंद्र फक्त महिन्यातून एकदाच पौर्णिमेला येतो नाही का संकष्ट चतुर्थी म्हणून त्या माता मावल्या आवर्जून त्याची आरती करतात का महिन्यातून फक्त एकदाच येतो नाही का म्हणून तो नाही का अति परिचय झाल्यामुळे सूर्याचं महत्व संपल्या गेलं नाही चंद्राचं नाहीतर आपल्यापेक्षा माता मावल्यांना जास्त माहिती आहे ते नाही का चतुर्थीचा चंद्र सांगितला असतो 9:15 आणि यांची घाई 8:15 पासून निघला का ग चंद्र सोनखेडवरून निघला बाई सोन इतकी घाई का होते चंद्र महिन्यातून एकदा येतो सूर्य दररोज येतो म्हणून त्याचा अति परिचय झाल्यामुळं सूर्याचं महत्व संपलं गेलं तसा अति परिचय झाल्यामुळं काल्याचं पण महत्व कमी झालं नाही तर पूर्वीचे काले बघा खेड्यापाड्यातले माणसं 10-12 गावातले काल्याच्या की आता कसं नाही आता काला झाला म्हणजे हाला आणि काला झाल्यावर जर महाराज परत गावात आला तर का आला इतका दर्जा का खाली आला अति परिचय झाला विठ्ठल सूर्याचं महत्व संपल्या गेलं अरे नाही का सूर्याचं महत्व संपल्या गेलं काल्याचं महत्व संपल्या गेलं यातही नवणारे अति परिचय झाल्यामुळे जावयाचं पण महत्व संपल्या गेलं म्हणून जावाई लांबचा असावा बरं का शंकर महाराज जावाई लांबचा असावा आणि 4-2 वर्षानंतर गावात येणारा असावा मग तो जम्मू काश्मीरच्या बाउंड्रीवर असला तरी चालेल पण तो 4-2 वर्षानंतर त्याची उत्सुकता निर्माण होते आणि जर गावातल्या गावातच जर जावई असेल आणि दिवसातून 4-4 वेळी जर सासूच्या घरी जात असेल तर 30 सासू एक दिवस वैतागून म्हणते इकडे रे जावया ती तांबडी
आणि लावणाऱ्याला इथला दर्जा का खाली आला? अतिपरिचय झाला. विठ्ठल विठ्ठल अतिपरिचय झाल्यामुळे तिथं जावयाचं सूर्याचं नाही का काल्याचं महत्व संपले गेले यातही नवल नाही. अरे अतिपरिचय झाल्यामुळे बरं का कोरोनाचं पण महत्व संपलं नाही का. नाहीतर पूर्वीची माणसं कोरोना झाला ना त्यावेळेस जर खोकला जर गेला तर खोकत नव्हती, शेजाऱ्याला ऐकू जाईल ॲम्ब्युलन्स दारात येईल नाही का. म्हणून ते कोरोनाचं महत्व संपल्यानंतर बघा आता पण एखाद्या वयस्कर आजीला विचारा. आता आपल्याला माहिती आहे कोरोनाचा काय झटका होता, पण आता एखाद्या आजीला 70-80 विचारा कोरोना काय भानगडी ओळखायचंय ना मला. मी तिकडे जालन्याला कीर्तनाला गेलो आणि एका आजीला म्हणलं, आजी तुमच्या सुनाला कोरोना झाला. कोरोना काय माहित महाराज कोरोना काय भानगडी काय म्हणले की माय महाराज. मला आजी तुमच्या सुनाला कोरोना झाला. माय महाराज देवा लय चांगलं केली म्हणला. 10 वर्ष झाली लग्नाला तिला काही नव्हतं. या विठ्ठल लावून घ्या मी पिऊन घेतो. विठ्ठल अतिपरिचय झाल्यामुळं याला हार का म्हणतात हे बरं का. वास्तविक पाहता याचं नाव काय आहे? पुष्पमाला नाही का. पण याला हार का म्हणतात? आता इथे एक पुष्प आहे पण याला पुष्प म्हणले जात नाही, हार म्हणतात का. याला हार म्हणण्याचं एकच कारण आहे का ज्याच्या हातात हार असतो तो टाईट उभा असतो आणि ज्याच्या गळ्यात हार टाकायचा असतो तो वाकत असतो. म्हणजे हारापुढे हार मान्य केल्याशिवाय गळ्यात हार पडत नाही, याचं नाव हार असतं. विठ्ठल अतिपरिचय झाल्यामुळे बरं का. अरे अतिपरिचय सूर्याचं जावयाचं यातही नवल नाही. अरे अतिपरिचय झाल्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व पण कमी केलं लोकांनी बरं का दादा. अतिपरिचय झाल्यामुळं काय सांगता महाराज अतिपरिचय झाल्यामुळे महत्व कमी झालं? कशाचं कमी झालं? अरे अतिपरिचय झाल्यामुळे हे जर मला तुम्हाला पटत नसेल तर तुम्हाला पटत असं उदाहरण सांगतो. तुम्ही म्हणसाल जिकडे तिकडे शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय म्हणतात आणि तुम्ही सांगता भर कीर्तनात शिवाजी महाराजचं महत्व कमी झालं. हो कमी झालं नाही केलं लोकांनी का. तर तुम्हाला उदाहरण पटलं सर सांगतो नाही का. प्रत्येकाच्या मोटरसायकलवर 99% प्रत्येकाच्या मोटरसायकलवर छत्रपती शिवाजी महाराजाचे फोटो सिम्बॉल आहेत ना नाही का. जर शिवाजी महाराजचं खऱ्या अर्थानं जर आपल्याला महत्व असतं तर ती गाडी धाब्यावर गेली नसती महाराज का. अरे शिवाजी महाराजचा आपल्याला अतिपरिचय झाल्यामुळे राजेंचं महत्व कमी झालं. तर माणसं काय सांगता महाराज? अरे हो अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्व तुम्ही परदेशातल्या लोकांना विचारा, त्यांना विचारा शिवाजी महाराज कोण होते. आपल्याला नाही महाराज महत्व. म्हणून बरं का व्हिएतनाम जगात छोटस राष्ट्र आणि त्या व्हिएतनामनं अमेरिकेसोबत 20 वर्ष झुंज खेळली आणि 20 वर्ष झुंज खेळल्याच्या नंतर अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला त्या व्हिएतनामच्या छोट्याशा राष्ट्रानं हरवल्या गेलं. आणि मग विचार केला त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाकडे काही पत्रकार मीडियावाले मंडळी आले. विचारलं का हो जगात 1 क्रमांकाचा बलाढ्य अमेरिका देश आणि तुमचे मुठभर असणारा व्हिएतनाम देश आणि तुमच्या छोट्याशा देशाला अमेरिकेसारख्या देशाला 20 वर्ष झुंजाकडून तुम्ही वापस पाठवलं. अशी नेमकी कोणती ताकद तुमच्या अंगात आली? त्यावेळेस त्या व्हिएतनामच्या राष्ट्राध्यक्षाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे आम्हाला असं वाटत होतं कारण की 20 वर्ष आम्ही त्यांच्यासोबत झुंज केली. आम्हाला असं वाटत होतं काही मिनिटांमध्ये काही सेकंदामध्ये आमचा व्हिएतनाम नावाचा देश अमेरिकेमध्ये जाणार, कारण की अमेरिकाचा हात कोणी धरू शकत नाही. पण आम्ही हातात झालो होतो असं वाटलं काही मिनिटात सेकंदात आम्ही त्यांच्यामध्ये विलीन होणार. पण त्या संकटाच्या काळामध्ये माझ्या हातामध्ये एका पानाचं चरित्र लागलं गेलं आणि त्या चरित्रात असं वाचलं होतं मुठभर मावळे हातात धरणारा एकच राजा, तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्या राजांचं चरित्र वाचल्या गेलं आणि आम्ही आज इथपर्यंत आलो. विठ्ठल विठ्ठल काही दिवसानंतर
व्हिएतनामचा राष्ट्राध्यक्ष मेला विचारा आणि तिथल्या महिला राष्ट्राध्यक्ष नाही का शिवाजी महाराज कोण होऊन गेले बघण्याकरता महाराष्ट्रात आल्या आणि विचारलं का हो इथं शिवाजी महाराज कुठं राहतात एक त्याच्या तोंडाकडे तिच्याकडे दोन बघा अरे महाराष्ट्रात राहता तुम्ही हो मग शिवाजी महाराज कुठे राहतात शिवाजी महाराज तुम्हाला माहिती नाही अहो शिवाजी महाराजची समाधी कुठे हे त्याच्या तोंडाकडे बघून ते तिच्या तोंडाकडे बघू लागलं महाराज रायगड भारतातच आहे ना चला रायगडवर मला घेऊन ते मीडियावाले पत्रकार सगळे मंडळी त्या व्हिएतनामच्या महिला राष्ट्राध्यक्षाला तिथपर्यंत घेऊन गेले आणि तिथं गेल्यानंतर त्या महिलेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणावर तिथं समाधीवर डोकं टेकवलं तिच्या डोळ्याला गळगळ डोळ्याला धारा लागल्या हुंदका आवरेना तिला आणि तिनं डोकं टेकवलं विचारलं मीडियावाल्याने का हो एक क्रमांकाचा जगात अमेरिका देश अमेरिकेसोबत कोणी टक्कर घेऊ शकत नाही पण तुमचा मुठभर व्हिएतनाम नावाचा देश आज तुमच्या व्हिएतनामचं नकाशात नाव झळकल्या जात आहे आणि तुम्ही एवढ्या लांबून प्रवास करून इथपर्यंत आल्या आणि शिवाजी महाराजांच्या समाधीवर डोकं टेकवलं नेमकं याचं कारण काय हुंदकाचा डोळ्याला धारा लागल्या आणि ती रडत रडत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरची मुठभर माती घेतली आणि आपल्या पर्समध्ये टाकली विचारलं मंडळींनी का हो इथपर्यंत आले ठीक आहे तुमच्या डोळ्यालाही धारा लागल्या फार तुमच्या नम्रतेचा कळस झाला पण एक विचारू का काय ही माती कशाला तुम्ही पर्समध्ये टाकली मग रडू चावले ना रडू नका अगोदर उत्तर द्या अरे अमेरिकेसोबत आम्ही ते पाठ झाला मला आता अरे ऐका तर अमेरिकेसोबत आम्ही 20 वर्ष धुंद खेळली हाताला हात लागू देत नव्हती अमेरिका पण त्या संकटाच्या काळामध्ये शिवाजी महाराजचं चरित्राचं पान हातात लागलं आणि त्या चरित्राच्या नुसार आम्ही इथपर्यंत आलो ते पाठ झालं तुम्ही मुद्द्याचं बोला माती कशाला पर्समध्ये टाकली अरे ऐका तर त्या दिवसापासून मला वाटत होतं शिवाजी महाराज नेमके असतील तरी कसे कधी दर्शन घडेल त्यांचं मग इथपर्यंत आले आता छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधीचं मी दर्शन घेतलं माझ्या डोळ्याला धारा लागल्या अष्ट सात्विक भाव उत्पन्न झाला माती कशाला टाकली एवढाच उत्तर द्या मला अरे ऐका तर आता ही छत्रपती शिवाजी महाराजच्या समाधीवरची माती घेणार आणि आमच्या व्हिएतनाम देशामध्ये मिसळणार आणि असे हजारो छत्रपती आमच्या इकडे जन्माला येणार असे जर शिवाजी महाराज जर आमच्या इकडे जन्माला आले असते तर आता मी अमेरिकेवर नाही जगावर राज्य गाजवलं असता एकच राजा एकच राजा इथे जन्माला एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी माझ्या राजाचं नाव माझ्या देवाचं नाव किल्ल्याचं गिरावर राजाचं नाव
मातेची कृपा असते बरं का. बघा आशीर्वाद आणि आश्वासन हे शब्द जरी जवळ जवळची वाटत असले तरी दोघांमध्ये जमीन आसमान इतकं अंतर आहे का. मंगने के बाद मिल जाता है उसे आश्वासन कहते हैं और न मंगने के बाद मिल जाता है ना उसे आशीर्वाद कहते हैं. और अंतकरण की शुद्धता हो तो आशीर्वाद मंगना नहीं पड़ता रे मिल जाता है. विठ्ठल विठ्ठल शिवाजी महाराज मात्र काय सांगता महाराज. जो तो कीर्तन करतो शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज. तुम्हाला महाराज लोकांना शिवाजी महाराज दुसरं काही सांगायला नाही का. तुमचा काय शिवाजी महाराज देव होता का. अरे शिवाजी महाराज देव नव्हता पण शिवाजी महाराजांमुळे आज आपल्याला देवळातला देव बघायला भेटला महाराज. शिवाजी महाराजचं नाव घेतल्याच्या नंतर टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे महाराज का. टाळ्यांचा कडकडाट यात विशेष नाही महाराज. शिवाजी महाराजचं नाव घेतल्यावर आपल्या अंगावर काटा उभा राहिला पाहिजे आणि ज्याच्या अंगावर काटा उभा राहत नसेल त्याचा सर्वांनी म्हणून काटा काढला पाहिजे. विठ्ठल म्हणून विचार करा. अरे 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या अंतकरणाच्या राजानं मंदिर केलं. तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. काय सांगता शिवाजी शिवाजी महाराज. तुम्ही तुमचे काही महाराज लोक सांगतात शिवाजी महाराजची जयंती 19 फेब्रुवारीला साजरी करा. कोणी म्हणतात 23 मार्चला करा. कोणी 3री तारीख सांगतं. मग शिवाजी महाराज काय तिंदाजी मला आले होते का. म्हणजे जयंती साजरी कशी करायची मी सांगतो तशी जयंती तुम्ही साजरी करा बरं का. छत्रपती शिवाजी महाराजची जयंती तुम्ही 19 फेब्रुवारीलाही साजरी करू नका आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजची जयंती तुम्ही 23 मार्चलाही साजरी करू नका. मग अरे माझ्या राजाची जयंती दररोज साजरी झाली तरी कमीचे महाराज. विठ्ठल विठ्ठल म्हणून विचार करा. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला आणि ज्याला स्त्री आईच म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. विठ्ठल झाल्यामुळे महत्व समी संपलं महाराज. अनेक उदाहरण तर तुम्हाला पटलाच उदाहरण सांगतो हे काय ठोकाळ नाही. तर विचार करा शिवाजी महाराजाला बाकीचे शिवाजी महाराज पण आपण एकही भाषेत म्हणतो महाराज नाही का. हे जर पटलं का आपल्या महाराष्ट्राचा एकही जिल्हा तालुका नाही की जिथं छत्रपती शिवाजी महाराजच्या नावाने एखादा तरी चौक म्हणा पुतळा आहे महाराज नाही का. जे पुतळ्या तिथं नाही का असतं चौकात असतं शिवाजी महाराजच्या आणि त्याला तितक्यात फोन यावा आणि एखाद्या कुठे आहेस रे तू काय म्हणतात ते मी का शिवाजी चौकात आहे शिवाजी चौकात. एकही भाषेत म्हणतं का नाही महाराज. शिवाजी पुतळ्याजवळ मी शिवाजी पुतळ्याजवळ पण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोणीच म्हणत नाही महाराज का. अरे आधी परिचय झाला आपल्याला महत्व कमी केला पण महाराज शिवाजी महाराज परदेशात महत्व कळालं पण आपल्याला नाही का. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज बनावं. पण हे बरं का आपल्या माझ्या परिचयात एक ते लातूरचा एक डॉक्टर आहे धर्मराज रेड्डी माहिती तुम्हाला. तर ते त्यानं त्याचं उदाहरण घडलेली सांगतो बरं का. त्यानं ते शिवजयंतीचा मोठा कार्यक्रम करतो महाराज. त्याला फार स्वाभिमान आहे महाराज नाही का. त्याला फार म्हणजे शिवाजी महाराज त्याच्या सारखं ते डोक्यातच शिवाजी महाराज जसं माझ्या डोक्यात फौजी असतो त्याच्या शिवाजी महाराज शिवाजी महाराज शिवाजी महाराज. आणि एकदा त्याचं 11 वाजता ड्युटी संपली. डॉक्टर ते निघला आणि निघल्याच्या नंतर ते एका ऑटोवाल्याला हात दिला आणि तो म्हटला कुठे जायचं. मला म्हणला छत्रपती शिवाजी महाराजच्या पुतळ्याजवळ नेऊन सोडा लातूरमध्ये. आणि मग तो गेला आणि यानं नेहमीप्रमाणे 10 रुपये काढून दिले. तो ऑटोवाला म्हटला नाही घेणार. काय झालं 20 रुपये घे रात्रीचा प्रसंग. नाही घेणार. 50 रुपये घे. नाही घेणार. 100 रुपये घे. एकही रुपया घेणार नाही. चुकलं का माझं. चुकलं नाही राजा. झालं काय नेमकं. अरे 70 वर्षाचं माझं आयुष्य गेलं लातूरच्या वरनं. अरे मी जातीनं मुस्लिम समाजात आहे. नसते माणसं म्हणतात मर्द मराठा पण ही दररोजच्या दररोज कानावर एकच शब्द ऐकायला भेटतात. जे ते म्हणतात अरे शिवाजी चौकात नेऊन सोड
शिवाजी पुतळ्याजवळ नेऊन सोड. पण तुझा आज मला स्वाभिमान वाटला की तू मला आज म्हणला छत्रपती शिवाजी महाराजच्या चौकामध्ये नेऊन सोडा. कीर्ती जगा माझे. म्हणून अरे गरज होती समाजाची ज्ञानोबारायांना. लक्ष देऊ नाही का बरं का. गरज होती समाजाची ज्ञानोबारायांना. पण 22व्या वर्षी समाधी घ्यावा लागली माऊलींना. गरज होती जगद्गुरु तुकोबारायांची समाजाला. पण 40-42व्या वर्षीच वैकुंठाला जावं लागलं. अरे गरज होती छत्रपती शिवाजी महाराजाची समाजाला. पण राजे थोड्याच काळामध्ये गाजवून गेले. विठ्ठल शिवाजी महाराज थांबून नाही का. अति परिचय झाल्यामुळं शिवाजी महाराजचं महत्व कमी गेला. जावयाचं झालं, सूर्याचं झालं, यातही नवल नाही. अति परिचय झाल्यामुळं या नरध्याचं महत्व पण आपल्यामधून संपून गेलं. काहींना मिळाला तर काहींना कळाला, काहींना कळाला तर काहींना मिळाला, काहींना कळाला नाही मिळाला नाही, काहींना कळालाही आणि मिळालाही. तुम्हा आम्हाला नरदेह मिळाला पण आपल्याला कळाला नाही. वास्तविक पाहता देवाने आपल्याला नरदेह दिला तर कशा करता दिला? भोजना करता दिला? कशा करता दिला? भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. आपल्याला नरदेह मिळाला पण आपल्याला कळाला नाही, नाही का. जनावराला नरदेह मिळाला नाही, कळाला नाही. कुठं बघितलं 4-2 गाई म्हशी गाढवा. अरे भजन नाही. गाढवं धाब्यावर जातील तिकडे दारू पितील पण नाही करणार, नाही का. म्हणून त्यांना नरदेह मिळाला नाही, कळाला नाही. आपल्याला मिळाला पण आपल्याला कळाला नाही बरं का. देवता दिकांना नरदेह कळाला पण त्यांना मिळाला नाही. म्हणून स्वर्गाचे देव इच्छा प्राप्त करतात. स्वर्गेचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी भावा जन्मा माका. त्यांना कळाला पण त्यांना मिळाला नाही. फक्त साधू संताला हा नरदेह मिळालाही आणि कळालाही. म्हणून साधू संत छाती ठोकपणे सांगतात धन्य आम्ही जन्मा.
जन्मालो दास विठो विठ्ठल 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 शूटिंग वाले दादा बोलत असताना इकडे शूटिंग धरत जा तुम्ही आणि ज्यावेळेस चाल होती ना त्यावेळेस तिकडे धरत जा नाही का नाही तर दादा नाही माझा खानदानी धंदा आहे बरं का कारण की माझ्या घरी फोटो स्टुडिओ आहे नाही का काय सांगू तुम्हाला मी कीर्तन सांगू लागलो नाही का देव भजना गो म्हणता तो या झाला फटावा देविका अनेक प्रमाण देऊन समीका आम्ही जन्म आलो दास विठोबा देवानी आपल्याला नरदे दिला तरी कशा करता भजना करता म्हणून बरं का चष्म्या करिता डोळे का डोळ्या करता चष्मा पाया करता जोडे का जोड्या करता पाय बर का माणसा करता मोबाईल करता माणूस बर का डोक्या करता टोपी का टोपी करता डोकं अज्ञान माणूसही डोळे झाकून सांगल महाराज चष्म्या करिता डोळे नाही डोळ्या करता चष्मा आहे टोपी करता डोकं नाही डोक्या करता टोपी आहे जोड्या करता पाय नाही पाया करता जोडे आहे तसा देहा करता परमार्थ नाही तर परमार्था करता देह आहे विठ्ठल फक्त साधू संतांनाच कळलं म्हणून ते सांगतात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो धन्य आम्ही दास विठोबाचे झालो म्हणून धन्यता देतात म्हणून नामदेवराय ते सांगतात अरे जे गुण धन्य जे जन्माला आले आणि जन्माला येऊन अखंड नारायणाचं नामस्मरण करतात ते धन्य आहे धन्य असले तेंडुलकरचे तर काही ते सगळे विठ्ठल हे असं वातावरण बघून असं वाटतं बरं का सुधीर महाराज असं वाटतं की इथे सुधीर महाराजांनी त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ठेवला असावा आणि या बाबाचा जागराचा दिवस असावा इतकं उत्कृष्ट वातावरण झाले विठ्ठल पंढरपूर जमलं खऱ्या अर्थानं बरं का नाही तर हे माणसं महाराज लय महाग आहेत नाही का सापडत नाही पण हे त्यांच्या प्रेमाखातीर इथं खऱ्या अर्थानं आज जर प्रत्येकाच्या शेतात बघितलं तर बोंड आळी पण इथं संतांची मांदी आळी जमली महाराज धन्य महाराज जन्मले
संसारी जे ध्याते अंतरी नारायण त्यांचा जन्म धन्य आहे जे अखंड नारायणाचं नामस्मरण करतात. म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी जे ध्याते अंतरी नारायण. जो अखंड नारायणाचं नामस्मरण करतो त्याला नामदेवराय धन्यता देतात. यात नवल नाही धन्य त्याचे सीमाय प्रसवली. बर का, एकदा सांप्रदायिक नियमाप्रमाणे सर्वांनी एकदा आपले हात वर करा. करा हात वर. तुमच्या खिशातले पैसे काढून घेणार नाही. मोकळ्या पण हात वर करा आणि एका तालामध्ये विठ्ठल आणि अर्ध्यानं देवाचं नाव घेतलं. हे झालं ग्रामीण आम्ही, अर्ध्यात तुम्ही आणि अर्ध्यात आम्ही. झाला कार्यक्रम. कीर्तनात टाळी वाजलीच पाहिजे दादा. आता जेवताना असंच करायचं बरं का, हात घ्यायचा तोंडच उघडायचं नाही. सप्ताह कीर्तनात टाळी वाजल्याच्या नंतर आपलं पाप जातं बरं का दादा. म्हणून टाळी वाजली पाहिजे कीर्तनात. एक बांधा कुठं जातं जे वाजवत नाही त्याच्या डोक्यावर जातं. पण एक बांधा त्याच्या पुढचा. हे नाही कळलं म्हणून दुसरं सांगतो. चाय की शोभा प्याली से, चाय की शोभा प्याली से, भोजन को शोभा थाली से, बगीचों को शोभा माली से, झगड़ों की शोभा गाली से, ससुराल को शोभा साली से और कीर्तन को शोभा टाली से. मुळात ते संस्कार असले पाहिजे. टाळी वाजवा नका नाही ते मुळात ते विठ्ठल विठ्ठल म्हणलं की आपण टाळी वाजले पाहिजेत महाराज. नाही तर अवघड आहे महाराज. काही काही ठिकाणी आम्ही जातो चहा प्यायला, महाराज चहा प्यायला येत नाही. चहा पळत चला. आपण गेलो चहा प्यायला गेल्याच्या नंतर ते दोघेही पती पत्नी बरं का शिवाजी महाराज दोघेही पाया पडले त्यानं बरं का विश्वजी महाराज. त्या दोघांनी 5-5 पैसे गेली मी घातली खिशात. कसा त्यांचा आग्रह आणि आपला भोळा स्वभाव. विठ्ठल केला इशारा जाता जाता बरं का सुधीर महाराज. नाही कसं आहे काही ठिकाणी कीर्तनाची पद्धत आहे महाराज. कीर्तन झाल्याच्या नंतर महाराजच्या पाया पडणे खिशातले सगळे ठेवणे पायावर. तुमच्याकडे पद्धत आहे का नाही? नाही मग आजपासून चालू करा. चांगली पद्धत आहे. आता माणसं म्हणतील आम्ही देऊ, पण माता माल्या म्हणते माय महाराज आम्ही काही आणलं नाही. पण काळजी करू नका. मी सोनं चांदी मणी सगळं एकदाणी महबूबा काही घेतो मी. महाराज काय सांगा. एका मावशीला राग बीडला कीर्तन होतं माझं बघा. युट्यूबला कीर्तन आहे. आणि एका मावशीला राग आला महाराज. तिनं ते नेकलेस फेकला ना महाराज. तितक्यात लाईट गेली. बसलो गाडीत मी. मोबाईल स्विच ऑफ केला आणि मग ते कोणाचा विषय नाही महाराज. फोन बंद झाला. म्हणलं कीर्तनाचे भेटून 15,000 भेटले. ते 1.5-2 लाखाचा फायदा झाला नाही का. घरी गेलो काय महाराज बायको खुश झाली. सोनाराकडे गेलो महाराज. सोनाराकडे गेल्याच्या नंतर त्यानं बारकाईनं चष्मा लावून तपासलं. मला महाराज तिकडे या म्हणले. फसवलं म्हणले तुम्हाला.
म्हणलं हे गेलं ते गेलं विठ्ठल थोडा किंचित आवाज द्या, थोडा आवाज द्यायला नाही का. म्हणून कीर्तना टाळी वाजले पाहिजे नाही तर संस्काराचा अवघड आहे. ते बिचारे भातामध्ये दोघं पाया पडले. आता लेकरू नाही बिलिंदेर महाराज ते कुठं पाया पडतं त्याची माय म्हणते महाराजच्या पाया पड महाराज आला देऊन आलाय. मावशी तुम्ही कोणत्या शाळेत शिकल्या. माय महाराज मी इंग्लिश स्कूल मध्ये शिकले. म्हणजे सांग बरं हे फॉर म्हणे येडी बापूळ. आता आईला लेकरा असं लागतील का महाराज लई लेकर लागो म्हणून तिघायच्या नादी कधीच लागू नये महाराज. दारू पिणाऱ्याच्या नादी कधीच लागू नये. लहान लेकराच्या कधीच नादी लागू नये. आणि येड्याची जत्रा कारभारी जत्रा लय अवघड महाराज. ते 50 येडे भरले तिकडे पुण्याहून. कोणी ते तिकडे केळकर हॉस्पिटल अकोल्याला. आणि ते भरल्याच्या नंतर ते सगळे भरल्याच्या नंतर त्यातलं एक त्याचा डायनामा सगळाच गेला होता. त्याला म्हणजे मेंदूचा भागच नव्हता. वरचा मजला सगळा रिकामा. आता विमान चाललं त्याला हॉस्पिटलला तिकडे नेण्याकरता. आणि पण नेमकं झालं काय त्यातलं एक निव्वळ गेली आलं आणि त्या जे पायलट नाही का विमान चालवणार त्याच्याजवळ आलं आणि त्याला म्हटलं आपल्याला एक चक्कर खरे म्हणा एक चक्कर. ते काय मोटरसायकल आहे का सायकल आहे का बैलगाडी नाही एक चक्कर खरे म्हणले आपल्याला. आता त्याला वाटलं आपण जर याला नाही म्हणून तर आता आपला कार्यक्रम संपवता येतं. मग येड्याच्या नादी लागून त्या लक्षात आलं की मला एक काम कर ते मागच 49 तू शांत कर. ते गेलो महाराज आणि 5-10 सेकंदाच्या आत शांत वातावरण. टाचणी पडल तरी आवाज. त्याला वाटलं तुम्हाला काय केलं. तो म्हणला शांत केले. तुझ्याजवळ एवढी जर ताकद असती तर सरकारचा एवढा पैसा खर्च झाला नसता विमानाचा दवाखान्याचा. नेमकं तू केलं काय. मी काही केलं नाही म्हटलं. मागे आलो आणि त्यांना सांगितलं उतरा स्टेशन आलं हल्ल्या एवढ्या म्हणले त्यांनी. आता फक्त तू मी राहिलो आता सांगितलं आणि तोच म्हणला महाराज पिल्याच्या तर कशाच ना लागलं. अरे नाही का काय दारू इतकं पिलं महाराज इतकं पिलं पेल्याच्या नंतर ते दारात आलं बाय थाप मारली. दार उघड तुम्ही काय उघडत दार उघड म्हणतो तर तिकडच काळ तोंड कर काळ तोंड्या तुम्हाला जीव दिल का बिंदाल दिन आजच खूप पुसते तुम्ही निबर होती बिचारी. तुला माहिती नाही कोटग्या आज नाही कालचा कोटग्या आज नाही का तिला बिंदास मारून आजच कुंकू पुसते. तिला बघ बर का मी जीव द्यायचा बर का बिंदास आता ते म्हणला. दारात गेले महाराज बर का गोपाळ महाराज त्यांचे दगड घेतला एवढा मोठा एवढा बसा ना एवढा दगड घेतला महाराज आणि ते दारात टाकला. दारात विहीर होती 32 वाजला. आईचा अंत कर बाहेर आली. तिला वाटलं का आपल्याला गेला काय की विहिरीत पडून. आणि नेमकी ती बाहेर आली हे घरात गेलं. हे घरात गेलं आतून दार लावून घेतलं आणि दार लावल्याच्या नंतर तुम्ही द्याव दार उघडा तुम्हाला आता नाही उघडणार. गाव गळा बिंदास गाव उघडा कर. मी तुला म्हणतो इतक्या 12 वाजता तू बाहेर काय करू लागली. इतकं पिण्याचा अवघड आहे महाराज. अरे मग मी नेहमी सांगत असतो अरे जाम पर जाम दारू पीने से क्या फायदा सुबह पियोगी तो शाम को उतर जाएगी. अरे जाम पर जाम दारू पीने से क्या फायदा सुबह पियोगी तो शाम को उतर जाएगी. अरे प्याला पियो हरि नाम का तेरी जिंदगी सुधर जाएगी. महाराज पिदाड्याच्या लागू नये येड्याच्या लहान लेकराच्या लय अवघडे महाराज. लेकर काय एक माझ्या चालू कीर्तनात उठलं सचिन भाऊ कीर्तनात उठलं आणि चालू कीर्तनात त्यानं ते पुढे फोडली. कीर्तनात पुढे खातो तुला लाज वाटते का म्हणला. मला बापाला भेट नाही तुला भेटतो का म्हटलं. अक्कल बंद पडली महाराज. तितक्या त्याचा बाप आला आणि त्यानं पुढचा हात मागे केला. आता कसा बापाला गेला बापाला नाही गेलं म्हटलं. मग आलं की यातली अर्धी हंत म्हटला. अशी लेकरले आगाव असतात महाराज. आता ते पाया पडते का पड महाराजच्या पाया मी नाही पाया पडत आज पड महाराजच्या पाया. तर ते आवडत नव्हतं महाराज. सकाळी 5 भाकरी संध्याकाळी दुपारा 15 भाकरीचा मुर्दा पाडायचं. ते म्हणायचं बचेंगे तो और लढेंगे. माय बाप दाबत होते म्हणून शेजारने बोलल्या चला गं माय बड्याचं मुडकं दाबायला. जसं आणला माझ्या पायावर बोला पुंडलिकन असा आदळला. आदळल्याच्या नंतर माय मावली घरात ते पप्पा ड्युटीवर मम्मी स्वयंपाक घरात. आता फक्त बैठक मध्ये मी बंड्या शपथ बायको शपथ घामच सुटला बा. महाराज काय म्हणून बायको शपथ घालतो नाही का. मला एक अवघड वाटतं बरं का. मी नेहमी कीर्तनात सांगत असतो महाराज. माणसं बघा असे भांडणं झाले ना तटीचे धुऱ्यावर म्हणा कशावर म्हणा नाही का 7-12 काही भांडणं होत्या तुमचे पैशावर. माणसं काय म्हणतात मी लेकर हातात धरतो म्हणतात का नाही माणसं. मी मारुती तास शेंदूर काढतो म्हणतात का नाही. मायच्या बा म्हणतात का नाही. जेव्हा हातात धरतो तर कोणी म्हणते का बायको शपथ एकटाच पट्टे बघा विठ्ठल विठ्ठल.
आता ते आवडत नव्हतं महाराज. मी त्याला भेटले, पाया पडत नाही काय नाही, लाल डोळे केले. मी त्याला म्हणलं बंडू तू बोल नको म्हटला, तू जर माझं पाणी माझ्यापासून पडत नाही. अक्कलच पण पडली महाराज. मी मावशीला आवाज दिला, तेवढ्यावर तो थांबला नाही. त्यानं काय केलं, दगड उचलला. म्हणला आता हाणते आपल्या आता तर धाम पर आता गेलो म्हणलं. मावशी बघा त्यानं दगड उचलला. माय महाराज ते तसंच आहे बघा. गेल्या वर्षी तुमच्यासारखे महाराज चहा प्यायला बोलवले आणि त्या वड्यांवर रस्ते हाणले. आवड झालं महाराज. म्हणलं काय हेल्मेट घालून होता मी. विठ्ठल महाराज आपल्या लेकराला संस्कार लागले पाहिजेत महाराज. बघा हे आमचे पूज्यनीय काकांचे हे सर्व शिष्य मंडळी बरं का, काय लेकर घडवले महाराज. असे मुलं बघितले की कुणालाही वाटतं आपले गावी गाणारे पण आपले नेमके निघतात पेणारे इथं फालतो होतो आपला. म्हणून कारण काकांनी फार मोठं कार्य केलं. जगद्गुरु तुकोबाराचं मंदिर बांधलं आणि सुधीर महाराज सारखे अनेक काही शिष्य मंडळ त्यांनी घडवले. हे चांगलं काय म्हणून जरा मी बरं का प्रत्येक वारकरी शिक्षण संस्थेतला काय प्रत्येकच मोठा कीर्तनकार होईल याची शाश्वती नसते बरं का. मग वारकरी शिक्षण संस्थेत मुलाला का टाकायचं. इथं जवळच आमच्या शिवाजी महाराजची पण संस्था आहे नाही का भरपूर. आमच्या प्रमोद महाराजांची, विशाल महाराजांची फार मोठे कार्य आहेत माझ्या समाज. कशात महाराज कशाची संस्थान कशाचं काय उगा धंदा म्हणला महाराज लोकांनी. एक लक्षात ठेव बरं का. तुम्ही काही म्हणा पण चांगले विचार करा दादा. आमचे प्रमोद महाराज असतील, विशाल महाराज असतील, काका महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, आणखी काही महाराज असतील नाही का. यांच्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी न त्याला पखवा देऊ द्या, न त्याला टाळ येऊ द्या, न त्याला हरिपाठ म्हणता येऊ द्या, पण 100% सांगू शकतो ते आपल्या माय बापाला सांभाळू शकल्याशिवाय राहणार. हेच महाराज वैभव आहे नाही का. म्हणून त्या बाळाचं भाग्य महाराज यांच्या 3 पिढ्यातला परमार्थ आहे आणि नावही पार्थ ठेवलेले. म्हणून दादा म्हणून आपल्या लेकराला चांगले संस्कार लावा तुम्ही. संस्कार तुम्ही किती श्रीमंती कमावली आणि संस्कार दिले नाही ना तर त्याला काही फायदा नाही महाराज. विठ्ठल सर्वात मोठा दागिना आहे दादा. संस्कार सर्वात मोठा दागिना आहे. एक घडलेलं उदाहरण सांगतो. एक मुलगा बरं का, हे सगळं आईवर असतं बरं का. म्हणून नेहमी सांगत असतो मी, सुशीलो मात्र पुण्येन पितृपुण्येन चतुरता दातव्य वंश पुण्येन आत्मपुण्येन सौभाग्यता. सिलवान मुलगा जन्माला आला आईचं पुण्य, विद्वान मुलगा जन्माला आला बापाचं पुण्य, उदार जन्माला आला वंशाचं पुण्य आणि भाग्यवान जन्माला आला त्याचं स्वतःचं पुण्य. म्हणून आपल्या कुळामध्ये एखादा हरिभक्त देशभक्त जन्माला आला ना दादा तर त्याच्या 21 कुळाचा उद्धार होतो नाही का. आणि जर कुपुत्र जन्माला आला तर 42 कुळ नरकाला घालतो. विठ्ठल याच्या उलट आहे. कार्पण्य वंश दोषेन आत्मदोषेने दरिद्रता नाही का. उन्मत्तो मात्र दोषेन पितृदोषेन मूर्खता. कार्पण्य वंश दोषेन आत्मदोषेन दरिद्रता. उन्मत्त मुलगा जन्माला आला त्याच्या आईचं पाप, मूर्ख जन्माला आला त्याच्या बापाचं पाप, कंजूस जन्माला आला त्यांच्या वंशाचं पाप आणि दरिद्री जन्माला आला त्याचं स्वतःचं पाप. विठ्ठल विठ्ठल एका बाळाच्या अभिष्ट चिंतन वाढदिवसानिमित्तच कीर्तन आहे म्हणून मी अभंग निवडला दादा. तुमच्या निळ्याला घेतला होता का मी शिवजयंतीला अभंग नाही का. शिवाजी महाराजचं वर्णन होतं आणि अभंग सूत्रात फिटिंग बसता म्हणून अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला बरं का. याच अभंगाचा अर्थ असाच असेल असं कोणीच म्हणू शकत नाही. संतांनाच माहिती मला. पण अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. ज्याच्या बुद्धीच्या लेवलने महाराज लोक असणारे अर्थ लावतात. जसं आमच्या काका महाराजांनी आपले शंकर महाराज, सुनील महाराज हे सगळे महाराज म्हणजे गोड अशी चाल म्हणत असतात. आता ते गायन करत असताना म्हणत असतात सारेगमपदनिसा म्हणतात का नाही म्हणत असतात महाराज. पण त्यातलं ज्यांना ज्ञान आहे त्यांनाच कळलं ते काय म्हणतात आणि ज्याचं ज्यांना ज्ञान नाही हे म्हणतात सारेगमपदनिसा. बसलेल्या नायक तर खाली बसा तांदूळनिसा. अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. जसं मृदंगाचार्यांचे दोन्ही मृदंगाचार्य गोड मृदंग वाजवतात महाराज. डीजे फेरे यांच्या मृदंगा पुढे नाही का. नाही तर विचार करा म्हणजे त्यांनी ते विठ्ठल तुम्हाला मानावंच लागेल नाही का. आणि आज भाग्यानं बरं का विठ्ठल महाराजचं पण आज वाढदिवस आहे महाराज. त्यांच्याकडे जोरदार टाळ्या वाजवा. बघा त्यांनी टाळ्या त्यांची महाराज गुंड्यात तुटले त्यांच्या. विठ्ठल विचार करा महाराज आमचे सगळे सवंगडीत बरं का.
नाही विचार करा, ते गोड मृदक, पण त्यातले ज्यांना बोल माहिती त्यांनाच कळलं की काय वाजवतात. जसं आता त्यांनी वाजवलं धिन धिन ना धिन धिन ना गेन धिन धिन ना धिन धिन ना गेन. आता हे ज्यांना पखवाजातले बोल माहिती त्यांनाच कळ त्यांनी काय वाजवलं. आणि ज्याला नुसतं कानाला ऐकायला गोड लागलं ते म्हणतील महाराजांनी गुबुबू वाजवलं. हे अर्थ लावण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे बरं का. एकदा आंब्याच्या झाडाखाली 3 जण बसले. आता मी रामायणाचा विषय जरा घुसवतो कोणी कुठे का. ते एका आंब्याच्या झाडाखाली 3 जण, एक ब्राह्मण, एक भाजीपालाचा व्यापारी आणि एक पहिलवान. तो भाजीपालाचा व्यापारी ते कलनला होता नाही का. तो भाजीपालाचा व्यापारी कलनला होता आणि ते ब्राह्मण पुस्तक वाचू लागला. आणि असताना ते तिघांचं ते तिथं चाललं. तितक्यात हा असणारा ब्राह्मण त्या दोघाला मारे. माणसासारखे माणसाला का तुम्ही दिवसा झोपा काढता? अरे पाखरं भजन करता तुम्ही, खुशा झोपा काढता. काय म्हणतं पाखरू? राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. ते पाखरू काय म्हणत होते? एकाचे बापाला मिळणे पण आपापलं डोकं चालवलं बरं का. ते पाखरू नाही का, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ, राम लक्ष्मण दशरथ. तो भाजीपालाचा व्यापारी म्हणला बाबा ते पाखरू तसं नाही म्हणत. मग आलो भेंडे अद्रक, आलो भेंडे अद्रक, आलो भेंडे अद्रक. आता पहिलवान गप्प बसेल का? पागल झाला का रे? ते तसं नाही म्हणत. मग दन बैठका कसरत, दन बैठका कसरत. ते तसं त्याच्या त्या बुद्धीच्या लेवलनं तसं माझ्या बुद्धीने मी लावला. विठ्ठल धन्य महाराजाने लेकराला संस्कार देणं दादा फार ही काळाची गरज आहे. नाही तर विचार करा. आणि संस्कार देण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे आई. जगात जर आहे आई इतकं जगात कोणीच प्रेम करत नाही. आईनं संस्कार देणं गरजेचं आहे दादा. म्हणून ज्यावेळेस नाही का एकाला फासावर देण्यात आलं, ज्यावेळेस फासाला देण्यात आलं त्याला विचारलं अरे तुझी शेवटची इच्छा नेमकी काय आहे? त्याला शेवटची इच्छा विचारल्याच्या नंतर त्याच्या डोळ्याला दहा लागल्या. अरे शेवटची इच्छा तुझी पूर्ण करण्याकरता आम्ही इथपर्यंत आलो. सांग आता तू म्हणशील ती तुझी शेवटची इच्छा पूर्ण करतो. ते रडत डोळ्याला धारा लागल्या. तो म्हणला साहेब एक काम करसाल का? माझ्या जन्मदात्या आईला मला एकदा भेटू द्या. महाराज सगळे ते असणारे पोलीस मोठे अधिकारी होते. त्यांनी विचार केला अरे किती, अरे कदाचित याच्याकडून नाही का कोर्टानं चुकीचा निर्णय दिला असावा. हे आईला मरतानी कोणी म्हणतं मला निर्दोष सोडा, पण हे काय म्हणतं मला माझ्या आईला भेटू द्या. नेमकं याच्या इतका पुण्यवान फार चांगला परमार्थिक दिसतो नाही का. याचं खरंच भाग्य असलं पाहिजे. याला नजर चुकीनं फाशी देण्यात येत आहे. बारकाईने विचार केला महाराज. त्याचा सगळा सातबारा चालला. पण ते म्हणलं मला फक्त शेवटची इच्छा माझ्या आईला एकदा भेटू द्या. डोळ्याला धारा लागल्या त्याच्या. महाराज काही मिनिटात तो मरणार. त्याच्या आईला बोलवण्यात आलं. आईला बोलवण्यात आलं. आईला बोलवण्यात आणल्याच्या नंतर त्याची आई त्याच्या समोर आली. आणि तो आईच्या समोर आला. सगळे बघणारे माणसं त्या दोघांकडे बघतात. नाही विचार केला. आता त्याची आई त्याच्या जवळ आली. तो आई जवळ आला. तो आई जवळ आता जाणार. प्रत्येकांच्या डोक्यात तो विचार करत होता. तो आईच्या जवळ जाणार, आईच्या पायावर डोकं टेकवणार आणि आई माय लेकर एकमेकाच्या गळ्याला काय मोकळून पडून रडणार. ते प्रत्येकाच्या डोक्यात होतं. पण तसं नाही घडलं त्याला. आई त्याच्या समोर आली. तो आईच्या समोर आला आणि त्यानंच्या आई जशी समोर आली त्यानं अशी बाई माग सारली आणि खाल दिशी आईच्या कानाखाली लावली. आई तर खालीच पडली. आईचे दात पडले. रक्ताच्या उलट्या आईला होऊ लागल्या. माग त्याला सारण्यात आला. धरले का रे लाज वाटते का तुला? तुला तर फार आम्ही चांगलं समजायचो आणि तू तुझ्या आईच्या मुस्काळीत मारली. अरे आई दैवत आहे. आम्हाला वाटलं चुकीचा निर्णय सगळ्याकडून गेला असेल, पण तू आईचं दर्शन घेण्याऐवजी आईच्या कानाखाली लावली. साहेब याचं उत्तर तुम्हाला देतो मी केलं तर योग्य केलं साहेब. काय योग्य केलं? शेवटची इच्छा अशी असती का राजा? अरे भक्तीच्या रक्ताच्या तोंडातून रक्त ओकले गेली. साहेब ऐकून घ्या. आता तुम्हाला माझ्या जीवनाचा इतिहास माहित नाही. तो दिवस साहेब मला आठवला आणि आईला म्हणला आई तो दिवस आठव. मी पहिल्यांदा शाळेत गेलो. पहिलीला असतो त्यावेळी शाळेत गेलेला असताना मला काही संस्कार नावाचं तू मला घडवलंच नाही. विचारच कधी केला नाही माझ्याविषयी. तू फक्त तुझ्या कामात व्यस्त होती, पैसे कमवण्यात व्यस्त होते, पण विचार तू कधी माझ्याविषयी केला नाही. आई तुला सांगतो ज्या दिवशी मी शाळेत गेलो आणि शाळेत गेल्याच्या नंतर एका मुलाची मी ती पेन्सिल चोरून आणली. मी तुला म्हणलं आई मी पेन्सिल आणली. तू हसली आणि तू काहीच म्हणली नाही. दुसऱ्या दिवशी मी त्याची वही चोरून आणली.
तू काहीच म्हणली नाही, तू हसली. तिसऱ्या दिवशी मी त्याचं दप्तर चोरून आणलं आणि असं करता करता आई मी या जगात सर्वात मोठा अंडरवर्ल्डचा डॉन झालो. माझ्या इतका दरोडेखोर कुठंच कोणी नव्हता, पण मला आतापर्यंत कोणीच पकडलं गेलं नव्हतं आई. पण काहीतरी पाप माझं आणि तुझंही पाप. मी एका मोठ्या दरोडेखोर असणारा त्यावेळेस मी दरोडा मारला आणि तिथं मला पकडण्यात आला आई. आणि पकडण्यात आल्याच्या नंतर मी सगळं मागचा पुढचा विचार करा साहेब. तुम्ही म्हणता ना आईला का मारते, आईला का मला, याचं उत्तर हेच आहे. आणि आईला सांगितलं आई त्या विचार कर आई, तुझ्या मुलाला फासावर जावं लागत आहे. साहेब आता माझ्या आईला सांगा की आई तू तुझ्या मुलाला जर चांगले संस्कार दिले असते तर तुला पहिल्या दिवशी जर मी तुझ्या कानसुल्यात मारण्याऐवजी ज्या दिवशी मी शाळेत गेलो असताना पहिल्यांदा पेन्सिल आणली आणि पेन्सिल आणल्याच्या नंतर तू हसण्याऐवजी माझ्या कानसुलीत मारले असते आई, तर आज तुझ्या कानाखाली मारायची वेळ आली नसती आणि आज मला फासावर जाण्याची वेळ आली नसती. हे फक्त तुझ्या संस्कारामुळे घडलं आई. विठ्ठल लेकराला संसार लागले काय म्हणून धन्य महाराज जन्मले संसारी जे खाद्य अंतरी नारायण. नाही का जो अखंड नारायणाचं नामस्मरण करतो त्याला धन्यता देतात. यात जवळ नाही धन्य त्याची माय प्रसवली नारायण गाय नारायण गाय. धन्य अरे ठिकठिकाणी मातेला धन्यता दिली. अनेक प्रमाण तुमच्या माझ्या पाठते नाही का, अनेक प्रमाणे सावता सागर नाही का, सावता मार धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता साठविला दाता त्रैलोक्याचा. प्रत्येक संताच्या आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. मात्या पित्याला धन्यता दिली दादा. अरे मात्या पित्याला सर्वात जास्त धन्यता दिली असेल तर ज्ञानोबा यांचा प्रसंग बघा, मग तुम्हाला कळेल धन्यता म्हणजे काय असतं. विठ्ठल विठ्ठल यावेळी दादा अख्खं पंढरपूर वारीच्या निमित्त गजबजलं आणि पंढरपूर क्षेत्रामध्ये पांडुरंगांनी सूचना दिल्या. अरे पुढच्या वारीला माझ्या ज्ञानोबायांना समाधी द्यायची असं निश्चित झालं गेलं. आणि मग वारी आली आळंदीची आणि नाही वारी आल्याच्या नंतर सगळं अलंकापूर गजबज जपी तपी संन्यासी योगी महानुभाव आणि सगळे जमल्याच्या नंतर पिंपळाच्या पारी बैसल्या पंगती नाही का. एखादं झाली द्वादश झाली आणि त्रयोदशीचा समाधी सोहळ्याचा दिवस उजाळला आणि उजळल्याच्या नंतर देवी निवृत्ती आणि भरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया. ज्ञानेश्वर महाराज निघाले आणि दोन्ही इकडून पांडुरंगानं धरलं, निवृत्तीना दादानं धरलं आणि समाधी घ्यायला ज्ञानराज माऊली पुढे जातात. पहिल्यांदा डोळ्याला धारा लागल्या, मुक्ताबाईच्या डोळ्याला धारा लागल्या आणि रडू लागली. विचारलं कशाला रडता मुक्ताबाई. ज्ञानदेव निवृत्ती दीक्षे सिद्धार्थ सोपान मध सांभाळीत. ज्यावेळेस हे मधुकरीला गेले, नाजी माऊलीने इतकं माझ्यावर प्रेम केलं, आमचे रात्रीचे मायबाप आम्हाला टाकून दिले, त्यावेळेस त्याच्यानंतर आई वडिलांची जबाबदारी माझ्या माऊलींनी पार केली. डोळ्याला धारा लागल्या. पुढे गेल्याच्या नंतर सोपान काका रडायला लागले. सगळे संत रडतात. महाराज नामा म्हणे संत कासावी ससारे लाविती पदर डोळ्यासी. आणि समाधी अवस्थेपर्यंत आणल्याच्या नंतर ज्ञानराज माऊलींनी निवृत्तीना दादाच्या पायावर डोकं टेकवलं आणि डोळ्याला धारा लागल्या. पायाचा अभिषेक केला ज्ञानराज माऊलींनी आणि सांगितलं तुम्हाला कशाला रडता ज्ञानराज माऊली. अहो समाधीला जाताना खऱ्या अर्थाने मला दुःख होते. म्हणजे माऊली तुमचा अधिकार फार मोठा आहे. कोण म्हणतं निवृत्तीना दादा. नाही नाही तुमचा अधिकार फार मोठा आहे. हे बघा हे मोठं माणसाचं मोठेपण असतं दादा. डोळ्याला धारा लागल्या. हो दादा तुम्ही किती मोठी कर्तबगारी तुम्ही केली माझ्या जीवनामध्ये. त्या दिवशीचा दिवस आठवा ज्या दिवशी आपले रात्रीचे मायबाप आपल्याला टाकून गेले देहांत प्रायश्चित्त घ्यायला.
त्या दिवसानंतर तुम्ही आई वडिलाची जबाबदारी पार पाडली. निवृत्तीनाथ दादा म्हणतात, अरे नानाराजा मलाही रडू येतं राजा, त्या दिवशी करता मुलगा नाताला मलाच उठवलं होतं. सांगितलं निवृत्ती, अरे बाळा आता आम्ही चालू अनंताच्या प्रवासाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला. सकाळी माझी चिमुकली मुक्ताई उठत, दादा आई कुठे गेले, बाबा कुठे गेले, त्यांची सांभाळण्याची जबाबदारी तू पार पाड कर निवृत्ती. त्यावेळेस त्या दिवस मला आठवला आणि तू म्हणतो कारण तो काय सांगू ज्ञानराजा, माय बापाची जबाबदारी सांभाळण्याचं कर्तव्य आज माझं आहे. आणि ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उपराटे. अरे माझ्या अगोदर तुला समाधी हे शोभण्यासारखे का. हे दोन बंधू रडतात, महाराज डोळ्याला धारा लागल्या, सर्व संत रडतात. ज्ञानराज माऊली म्हणले, दादा आपण तुम्ही आमची किती पुण्य, आमची आई की तुमच्यासारखे बंधू आम्हाला भेटले. नेमकं काय म्हणण्याचा, रात्रीचे मायबाप आम्हाला सिद्ध बेटात टाकून गेले, त्यावेळेस नंतर मायबापाची जबाबदारी निवृत्तीनाथ दादा तुम्ही पार केली. पण मी, अरे नानाराजा ऐकून घे, मी काय नेमकी जबाबदारी पार पाडली. अरे राजा खऱ्या अर्थानं तुझा मोठेपणा आहे. मी तुला सांगतो, मायबाप टाकून गेले, त्यांनी सांगितलं की जबाबदारी तुझ्यावर आहे, पण मायबापाची जबाबदारी मी पार पाडण्यात कमी पडलो असेल ज्ञानराजा तर माझे अपराध पोटात घ्या. म्हणजे ज्या दिवशी कधी तुम्हाला मधुकरी भेटली नसेल तर त्या दिवशी तुम्हा भावंडाला मी पाणी पाजून झोपायला लावला असेल, त्यावेळेस आई वडिलाची जबाबदारी पार पडण्यात मी कमी पडलो असेल ज्ञानराजा, तुम्ही माझे अपराध पोटात घ्या. हे दोन बंधू रडतात, महाराज सगळे संत रडतात, डोळ्याला धारा लागल्या. इतकंच नवल नाही, विटेवरचा पांडुरंगाच्या परमात्म्याच्या डोळ्याला धारा लागल्या. रुक्मिणी आई म्हणतात, शोभलं का देवा तुम्हाला, तुम्ही ब्रह्मांडाचा धनी, हे शोभलं का. हा अख्खं जग ज्यावेळेस रडतं त्यावेळेस अश्रू पुसण्याचं काम तुमचं असतं, तुम्ही कशाला रडता. डोळ्याला धारा लागल्या महाराज पांडुरंगाच्या. अगं काय सांगू रुक्मिणी तुला. आणि मग इतिहास सांगितला. देव म्हणते रुक्मिणी हाचे योगी देखिला नैने हेचे ज्ञान संजीवनी जानते लोक्यासी. धन्य धन्य धरातळी जो याते दृष्टी निहाळी, तो वाहते लटाळे वैकुंठ भुवनासी. जो करील याची यात्रा तो तारील सकळे गोत्रा, सकळे कुळे पवित्रा याचे दर्शने होती. अलंकापुरी शिवपेठ पूर्वी येते होते, निलकंठ ब्रह्मादिक तपवरिष्ठ इथीचे पै केले. इंद्र योन्या भूमिसी याग संपादली अर्णसे, इंद्रायणी इंदुरसी पंचकोशिया पासुनी. येथे त्रिवेणी गुप्त असे भैरवापासून भागीरथी वसे, पूर्वटिका मायादेशे जे प्रत्यक्षदान पार्वती. भोवती वनवल्ली वृक्षे येथे देवैवती पक्षी, त्याचे नित्य साक्षी असते नास्ते उदकी. हे पंढरी उणी सोपे जनाचे हरावया पापे, कळीकाळ कोपलिया कोपे नचले लंका पुरासरी. ऐसे सांगता हरिसी. हा एवढा अर्धा तास इतिहास सांगितल्याच्या नंतर रुक्मिणी आईसाबाच्या डोळ्याला धारा लागल्या. देव म्हणतात, तूच मला म्हणत होती ना 9:15 वाजल्यापासून कशाला रडता, तू कशाला रडते. देवा हे काय वय का समाधीचं. 22व्या वर्षात हा महात्मा समाधी घेतो आणि जगाचे अश्रू पुसणाऱ्या जगाच्या पांडुरंगाला रडावं लागतो. याच्या करता रडत नाही याची आई किती पुण्य. माऊलींनी केली, पण धन्यता माय बापाला गेली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा सगळ्या संतांनी वर्णन केले. दादा नाही का विचार करा, म्हणून पांडुरंगाच्या डोळ्याला धाराव्या लागाव्या लागल्या. विचार करा, म्हणून बरं का घरातील जर एखादा मोठा माणूस गेला ना तर अख्खं घर रडतं. त्यापेक्षा मोठा माणूस जाऊ द्या अख्खा गाव रडतो. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या तालुका रडतो. त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या अख्खा महाराष्ट्र हळहळतो.
त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या अख्खा हिंदुस्थान लढतो, त्याही पेक्षा मोठा माणूस जाऊ द्या अख्ख्या जगातली माणसं लढतात। अरे पण मोठा कुणाला म्हणावं ज्याच्या जाण्यानं देवाच्या डोळ्याला धाराव्या लागल्या। ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानराज माऊली समाधीला गेले, देवाच्या डोळ्याला धारा लागल्या। महाराज विठ्ठल कन्य महाराज जन्मले संसारी जे धात्यंतरी नारायण नारायण गाय नारायण गाय धन्यत्या सीमाय प्रसवली। बरं का, पहिल्या चरणात धन्यता नामस्मरण करणारा, दुसऱ्या चरणात आईला दिली आणि शेवटच्या चरणात कुळाला दिली का प्रसवली तया कुळाचा उद्धार तो तरी निर्धार नामाने, नाही का, कुळाला धन्यता दिली। म्हणून जननी जनेसो भक्त जने दाता याशो नाही तो जननी वांज भली क्या सोवेनु। जननी तिला थोडा आवाज थोडा दे बघा, तुम्हाला 10 मिनिटात त्रास देणार मी, थोडा आवाज दे, नाही का। जननी जनेसो भक्त जने दाता याशो नाही तो जननी वांज भली क्या सोवेनु। जननी तिला म्हणावं जिच्या पोटी दाता आला, शूर आला किंवा वीर आला, नाही तो जननी वांज भली। म्हणून बरं का, मी प्रत्येक कीर्तनात देशभक्ताविषयी सांगत असतो आणि माझ्या भाग्यानं आज 2 फौजी आलेले आहेत म्हणून सांगणं गरजेचं दादा, कारण की ते तिकडं आहेत म्हणून आपण इकडं आहोत दादा। त्यांच्याकडे जोरदार टाळ्या वाजवतात त्यांच्याकडे, सांगणं गरजेचं महाराज, नाहीतर विचार करा। नाहीतर बघा, सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार, एक लक्षात ठेवा। आमच्या हिंदुस्थानामध्ये सर्वच जर तुमच्या माझ्यासारखे गोपीचंदनवाले असतील तर कारगिलच्या सीमेवर वैऱ्याला कोण अडवणार, एक लक्षात ठेवा। आमच्या देशाच्या जवानाच्या खांद्यावर रात्रंदिवस बंदूक आहे म्हणून तुमचं माझं कपाळावरचं चंदनही सुरक्षित आहे, तर आमच्या देशाच्या जवानाच्या बंदुका खाली होत्या आपलं चंदन मिटत म्हणून समजा। म्हणून मऊ मेना होणी पण कठीण वज्रास भेदोयशी दोन्हीची गरज आहे। विठ्ठल विठ्ठल अरे असं कोणी देशभक्त होऊ शकत नाही जेव्हा आईचं हृदय फुलाचं आणि मनामध्ये देशभक्तीची आवड तेव्हाच एखादा फौजी जन्माला येतो दादा। पण त्या फौजीची मैत्री करायला वेळ लागेल, पण कळेल ना तेव्हा वेळच लागेल। म्हणून अरे जंगल में पेड़ बहुत थे, जंगल में पेड़ बहुत थे लेकिन चंदन जैसा नहीं, दुनिया में नौकरियां बहुत है लेकिन फौजी जैसी नहीं। विठ्ठल नाहीतर माणसं म्हणतात बघा महाराज कसा तिरंगा फडकतो वाऱ्यानं, बघा महाराज कसा तिरंगा वाऱ्यानं फडकतो। अरे वाऱ्यामुळे नाही तर आपल्या सैनिकाच्या श्वासामुळे फडकतो आपला तिरंगा दादा। विचार करा दादा। विठ्ठल विठ्ठल धन्यतेला पात्र आहे दादा, नाहीतर विचार करा। नाहीतर माणसं बघा, दंगा झाला बोलवा आर्मीला, लेकरू गोर मध्ये पडलं बोलवा आर्मीला, अतिरेकी गोष्टे बोलवा आर्मीला, पूर आला बोलवा आर्मीला, दंगा पेटला बोलवा आर्मीला। अरे मग 15 ऑगस्टला 26 जानेवारीला बोलवा द्या एखाद्या इंडियन आर्मीला, त्याच्या हातात होद्या झेंडा वंदन। खऱ्या अर्थानं तिरंग्याची महाराज त्यांना किंमत आहे। विठ्ठल विठ्ठल एक 27 वर्षाचा जवान 2 महिन्याच्या सुट्ट्या लागल्या गावाकडे परतला। आई म्हणते राजा 2 महिन्याच्या सुट्ट्या ओळखल्या राजा, लग्न उरकून घे। तातडीनं जवळची नातलं घातली मुलगी बघून लग्नाचा कार्यक्रम आटोपला। दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा चालू आहे। केशवाय नमः माधवाय नमः चालू पूजेमध्ये पुष्टमीन दारात आला, पुष्टमीनने दार ठोठावलं। आता तो नवरदेव मुलाचा तो लाल पटक्यावाला बाप आहे शिक्षित, ते हिरव्या लुगड्यावाली मोठ्या कुंकवाली आई आहे शिक्षित। त्या नवरदेव मुलाच्या बापानं ते पुष्ट पाकिट घेतलं, काहीच कळत नाही नवरदेव मुलाच्या मांडीवर टेकवलं, त्यावरल्या फक्त 2 ओळी वाचल्या। सीमेवर वैरी आलेला आहे आणि त्याचा नायनाट करण्याकरिता तातडीनं बोलवलेलं आहे। तयार कर उठला, उपरनं बायकोच्या अंगावर फेकलं, नवरदेवाचा पोशाख उतरवला, मिलिटरीचा ड्रेस परिधान केला, लोखंडी पेटी दारात टेकवली आणि आईचं दर्शन घ्यायला लागला। आई म्हणते राजा अरे नुकतं तुझं लग्न उरकलं राजा, सत्यनारायणाची पूजा राजापासून कुठे चालला राजा, ओल्या हळदीच्या अंगाने कुठे चालला। आई आज मला थांबवू नको, आज
खऱ्या अर्थानं माझं काम तिथं आहे. अरे जाऊन आईचं दर्शन घेतलं, आपल्या अश्रून आईच्या पायाचा अभिषेक केला आणि आईला म्हटलं, आई शेवटचं दर्शन समज आता. आई जगदंबेच्या कृपेने, छत्रपती शिवाजी महाराजच्या कृपेनं परत आलो तर राहिलेला सत्यनारायण परत नव्हतील. पण आज माझ्या देशावर संकट आलं, आई मला गेलंच पाहिजे. मग आई तुला सांगतो, आई अगर जगून वाचून आलो तर आई मी तुझा, आणि वापस व्हाय ना तर समजा माझ्या भारत मातेचा. बघा हेच वाक्य होते बघा आपल्या भागात नाही का, ते शुभम मुस्तापुरे नाही का, 4 वर्ष झाले बहुतेक बघा, ज्यावेळेस नाही का ते मीडियावाले पत्रकार मंडळी ते आईला विचारलं, ते बघा युट्यूबला आहे बघा, फालतू बघण्यापेक्षा असं बघत नाही का, ते शौर्य सन्मान पुरस्कार 2019 वाटतं बहुत साताऱ्याला, त्यावेळेस त्यांना तिथं वर बोलवण्यात आलं होतं आणि विचारलं तुमची काय प्रतिक्रिया आहे. त्या माऊलीचं काय सांगू साहेब, आता रक्ता मासाचा गोळा मातीत कायमचा विलीन झाला. एका गोष्टीचा स्वाभिमान वाटतो साहेब, इतके माणसं मी कधीच गावात बघितले नाही. आळंदीची वारी केली, पंढरपूरच्या पांडुरंगाची वारी केली, पण इतके माणसं गावात कधीच बघितले नाही. असं वाटतं पांडुरंगाची वारीच माझ्या दारात आली. आणि बघा पांडुरंगाची जरी उपमा दिली ना तरी महाराज कमी ते, पण कोणी माना नाहीतर न माना, मी 2 पांडुरंग परमात्म्या पृथ्वीवर मानतो. कोणते? एक पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा विटेवर उभा आलेला आहे. तो पांडुरंग परमात्मा आलेल्या भक्ताचे संकट निवारतो. पण आमचा मिलिटरीचा पांडुरंग परमात्मा जम्मू काश्मीर उभा असणारा, ज्याच्या खांद्यावर बंदूक आहे, तो आलेले संकट स्वतः घेतो. म्हणून त्यांचे सुद्धा हिंदुस्थान म्हणून हिंदुस्थान सारखा देशच नाही महाराज जगात. म्हणजे ज्यावेळेस मग ते सांगतो शुभम मुस्ताफर नाही का, त्या आईला सांगण्यात आलं, त्या आईने सांगितलं साहेब लहानपणापासून मला म्हणत होता आई मला तिरंगा फार आवडतो, मला झेंडा फार आवडतो. लहानपणापासून त्याचं वाक्य होतं, त्याला दैवयोगानं लागली नाही का. आणि तिकडे गेल्याच्या नंतर नाही का मला जाताना म्हटला आई मला तिरंगा फार आवडतो, सारखं तेच म्हणायचं. पण साहेब दुर्दैवानं जाय झेंड्याच्या दिवशी तो गेला आणि शेवटी झेंड्यातच गुंडाळून आला. तोच प्रसंग याच्या जीवनामध्ये आला. तो देशभक्त असताना आईला सांगितलं आई शेवटचं दर्शन समज, आता जगून वाचून आलो तर तुझा नाही तर माझ्या भारत मातेचा. आणि बिचारा गेला, पण त्याच्या दुर्दैवानं दुपारा 2 वाजता वैराने घाला घातला. त्याच्या छातीत गोळी लागली, लाल मातीमध्ये गडबडा गडबडा लोळ लागला. सहकारी मित्राला बोलून घेतलं, इकडे माझ्या राजा, अरे मला देशासाठी फार काही पराक्रम गाजवायचा होता. छत्रपती शिवरायांनी आपल्या देशासाठी काय नाही केलं, बाजी प्रभूंनी आपल्या देशासाठी काय नाही केलं, फार काही पराक्रम गाजवायचा होता राजा. पण या समोरच्या वैराने हल्ला घातला,
माझ्या छातीत गोळी लागली, आता मी मरतो, पण हा माझा मरणाचा संदेश माझा सहकारी मित्र या नात्यानं तुला गावाकडे न्यावा लागल. अरे नुकतंच माझं लग्न झालं होतं, सत्यनारायणाची पूजा मी अर्धवट सोडून आलो. तर घरी गेल्यावर माझी पत्नी तुझ्या पायावर ठार कपाळ बरोबर तिला सांग वहिनी कुंकू पुसून टाक म्हणावं, आता हातात तलवार घेऊन झाशीच्या राणी हो म्हणावं. आणखी एक महत्वाचं सांगतो राजा, माझे वडील हे हळव्या स्वभावाचे, त्यांना नाही दुःख सोडणार. आत्ताच त्यांना अटॅक येऊन गेला, त्यांना सांग बाबा तुमचा मुलगा अजून युद्धभूमीवर लढत आहे म्हणावं. पण राजा तुला एक माता दिवाळी सण तोंडावर आलेला आहे राजा, माझी 14 वर्षाची ताई तुझ्या गळ्याला धाय मुकुंडल. दादा अरे माझा भैया कुठे गेला, तुला सांग ताई अगं तुझ्या जीवनातले 2 सण आज कायमचे संपले म्हणावं. तुझी भाऊबीज विसरून जा, तुझ्या रक्षाबंधनाचा सण आज कायमचा संपला म्हणावं. पण राजा एक आवर्जून ऐक, कधीच न घडलेलं तुला मी आज सांगतो, नाही का लहानपणाचा प्रसंग कुणाला सांगितलं नाही, पण आज सांगतो राजा. आता तिकडं देशभक्तीचे गीत वाजत असतील, आता मी गेल्याच्या नंतर वाचतील, पण त्या गर्दीमध्ये तू एका व्यक्तीला आवर्जून भेट, ते म्हणजे माझ्या मामाला. का तो दिवस मला आठवला ज्या दिवशी मी दिवाळीला असणारा 3री 4थीला असताना मामाच्या घरी दिवाळीला गेलो आणि माझ्या मामानं बिचारानं गोड गरिबीचे ऐपती प्रमाणात 1000चा ड्रेस आणला, पण मी घातला नाही, फेकून दिला. मला ड्रेस घालायचा नाही, मला इंडियन आर्मी व्हायचं मामा, मला फौजीचा ड्रेस आणा. बिचाऱ्या मामानं माझ्या करता राजा पुण्याला गेला आणि त्यानं ड्रेस शिवून आणला, 4500चा महागाचा ड्रेस शिवून आणला राजा. पण आणि मग आणल्याच्या नंतर माझ्या हातात दिला, म्हणला घाल कपडे. कपडे घातल्यानं कोणी इंडियन आर्मी होत नाही राजा. गरीब मामाची फजिती केली का रे तू? कपडे आणले, लक्षात ठेव, या कपडे घातल्यानं कोणी आर्मी होत नाही. ड्रेसचं जीवनात एकदा तरी सार्थक कर, त्यावेळेस तुझा मामा तुला शरीफ ठोकर. त्याच दिवशी माझा स्वाभिमान जागा झाला, लट 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 कापू लागलो, रक्त अंगातलं सळसळल्या गेलं आणि माझ्या मामाच्या हातात हात दिला, म्हणलं मामा आज तुम्ही मला बोलले, पण लक्षात ठेवा एक दिवस तरी तुमचा वासा इंडियन आर्मी होऊन दाखवल आणि एक दिवस तरी तुमच्या सारख्या गरीब मामाला एक दिवस तरी शरीफ ठोकायला लावल मामा. त्या माझ्या मामाला भेट, आवर्जून भेट. आणि हा तिरंगान ड्रेस त्यांच्या हातात देऊन सांगावं, बघा काय कर्तबगारी केली. एखाद्या झाडाचा काम कवटून रडत असेल तो. आणि सर्वात तुला महत्वाचं सांगतो राजा, माझ्या घरात स्वाभिमानाचं पात्र ते म्हणजे माझी आई. अरे तिनं उसने पासने दुसऱ्याचे पैसे देऊन मला भरतीला पाठवलं, काही नव्हतं त्यावेळेस आमची गरिबी असायची. आणि माझ्या आईने इतकं मोठं महान कार्य माझ्या करता केलं. माझ्या आईला मात्र खरं सांग, तिला सांग अगं आई तुझी कुसात पवित्र झाली म्हणावं, तुझ्या पोटी आलेला हिरा आज देशाच्या कामी आला म्हणावं. अशा डोळ्याला धारा लागल्या महाराज. त्यानं चिमटभर रक्तानं भिजलेली लाल माती घेतली, सहकारी मित्राच्या कपाळाला लावली. माय भूमीतील शपथ आहे तुला, एकेकाचा फळशा पडल्याशिवाय माघारी फिरू नको राजा. आता मी मरतो, पण मरताना मी तुला सांगतो हा माझा देश मी तुझ्या ताब्यात देतो. कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. कर चले हम फिदा जानो तन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो. दिल दिया है शान तुझे, वतन तेरे लिए.
म्हणून आज तुमच्या माझ्या भाग्यानं दोन भाऊ आले एकदा त्यांचा हार घालून सत्कार करतो जोरदार टाळ्या वाजवा या तो हे आमचे आहेत SLP मध्ये शिवाजी भाऊ कानगोले आणि हे आमचे CISF मध्ये असणारे आमचे सचिन भाऊपूर यांच्याकडे एकदा जोरदार टाळा वाजवा आणि यांच्या आईवडिला करताही वाजवा. नाही का आणि इथं पण आपले फौजीचे आई वडील पण आले बरं का म्हणून खऱ्या अर्थानं महाराज यांचा सत्कार सन्मान झाला पाहिजे जोरदार टाळा वाजवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय माता की नाही त्याचे सत्कार टाळ्या वाजवल्यापेक्षा महाराज अशांच्या केल्या पाहिजे नाही का म्हणून आपल्या लेकराला संस्कार देताना तुम्ही असं द्या अपने बच्चे को A फॉर एप्पल नहीं B फॉर बॉल नहीं और C फॉर कैट नहीं अपने बच्चे को A फॉर आर्मी B फॉर बॉर्डर और C फॉर छत्रपति शिवाजी महाराज बताइए. ज्ञानेश्वर अशी झालेली सेवा माझे गुरुवरी वेदांत आचार्य अर्जुनजी महाराज दास गुरुजी परमपूज्यने शंकरजी महाराज पांचा गुरुजी गुरुवरी रामायण आचार्य रामदावजी महाराज ढोक यांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सर्वांनी शेवटची चाल होईल गुरुजी राहुल बोडके
Pada
एकदा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळा. कोरोना पासून भजन कीर्तन कोणालाच ऐकायला भेट नाही. आता वेळ भरपूर झालेली आहे, पण आता नंतरचा वेळ आपला टाइमपासच काय ते करतो, म्हणून ते भजन नाहीत का संगीत भजन ठेवण्याऐवजी कीर्तनातच संपूर्ण चाली म्हणल्या. म्हणून आमचे पूज्यने काकाजी आणि काकाजींना धन्यवाद देतो. आणि काकाजी तुम्ही आता येऊ शकता नाही का. आता जय विठ्ठल भजन ज्ञानबाद ज्ञानदेव तुकाराम झाल्याच्या नंतर आमचे परम मित्र ज्यांचा आज वाढदिवस आहे नाही का, सुधीर महाराजांच्या मुलाचा तर आहेच, पण आमचे परम मित्र मृदंगाचार्य विठ्ठल महाराज तांबे यांचा 2 मिनिटात त्यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. विठ्ठल जय जय आणि महाराजांनी इथे येऊन आम्हाला कळेल उचल अशा वेदांतिकांनी विविध भाषेमध्ये अमृतपान केल्याबद्दल आम्ही महाराजांचे ऋणी आहोत. तसेच या कीर्तनाला साथ देण्याकरता महाराष्ट्रातील सर्व गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार मंडळी सर्व उपस्थित झाले, त्याबद्दल सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे, अभिनंदन. आणि आमचे मृदंग वादक मृदंगाचार्य हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज यांचा वाढदिवस आहे. हार घालून त्यांचा सुद्धा आपण वाढदिवस साजरा करूया. महाराजांना विनंती करतो की आपण इकडे या आणि सर्व गुरु मंडळी गुरु बंधू मंडळी सर्वांनी इकडे या आणि त्यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा करूया. आणि दुसरे कोणते म्हणले? सदानंद शिंदे सुदाम पाटलाचे पुतणे यांचा सुद्धा वाढदिवस आहे, त्यांचा पण वाढदिवस आहे. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हा 1 मिनिट दयानंद भाऊ घ्या पुढे त्यांचा घ्या केक घ्या सुधीर भाऊ. सुधीर महाराजांचे चिरंजीव पार्थ यांना सर्व महाराज मंडळी वादक मंडळी गायक मंडळी यांचे शुभ आशीर्वाद आहेत. त्यांच्या जीवनामध्ये